ब्रेकनंतर बातमी गोंदियामधून आहे। गोंदियात रुग्णवाहिका चालकानं आत्महत्या केल्याची माहिती। डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या परिसरातील ही घटना असून रुग्णवाहिका चालक तेलंगणा राज्यातील रहिवासी आहे। कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय। पोलिसांकडून सध्या घटनेचा तपास सुरू आहे। भंडाऱ्यात 10 दिवसांच्या बाळाचं विक्री प्रकरणात प्रेस नोटमध्ये मुख्य आरोपीचं नावच नाहीये। मुख्य आरोपी भंडाऱ्यात येऊनही पोलिसांना का माहित नाही आरोपीचं नाव नसल्यानं आमदार भोंडेकर यांच्याकडून अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात आले। तो राक्षस प्रवृत्तीचा माणूस कोणाचाही नातेवाईक राहू शकत नाही, कोणत्याही पक्षाच्या आणि कोणत्याही नेत्याच्या संबंधित राहू शकत नाही। जे माहिती मला मिळत आहे की त्याला पोलीस प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली त्याला मदत करत आहे। प्रेस नोट मध्ये सुद्धा त्याचं नाव नाही आहे। ही गंभीर बाब आहे। आम्ही याच्या संबंधी इथल्या एसपी साहेबांशी सुद्धा मी बोलतो आणि जो कोणी आरोपी असेल त्याला पाठीशी बिलकुल घालण्याचे कारण नाहीये। कराडमध्ये प्रेम संबंधातून प्रियकराची हत्या करण्यात आली। महिलेनं कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची माहिती आहे। पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून हत्येचा अधिक तपास सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील शिबला या ठिकाणी एका व्यक्तीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। संतोष मानकू टेकाम असं व्यक्तीचं नाव आहे। किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। यासाठी भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून जगभरातील 13 देशांना आमंत्रित करण्यात आले। अलीकडेच पार पडलेल्या 13व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीचा प्रचंड बहुमतांनी विजय झालाय। शेख हसीनाच्या पतनानंतर आता देशात 1.5 वर्षानंतर लोकशाही मार्गाने नव्या सरकारची स्थापना होते। धुळ्यातील वडजाई रोडवर अतिक्रमण हटाव मोहिमेत तणाव निर्माण झाले। अतिक्रमण हटवण्यासाठी 2 दिवसांपासून कारवाई सुरू आहे। काही ठिकाणी नागरिकांनी या कारवाईला आपला विरोध दर्शवलाय। कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की देखील या घटनास्थळी गोंधळ पाहायला मिळतो। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। भारतीय जनता पक्षासोबत जाऊन देखील तुमची लाज काढली जाते अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली। किशोरी पेडणेकरांनी आता गणेश नाईकांना चांगलेच खडे बोल सुनावलेत। संजय राऊतांनी जे म्हटलं असेल ते बरोबर त्यांच्याकडे ह्या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये मी बोलणार नाही, कारण दोन्ही हे बाळ कडू घेऊन गेले, नंतर एक नाईक कडू झालं, एक शिंदे कडू झालं। ते त्यांचं त्यांनी बघावं आणि मुळात किती लाच काढली जाते, भाजपात राहून किती तुमची लाच काढतायत, हिम्मत होती काय आमच्याकडे असताना कोण काय बोलायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।